नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओचा विषय आहे की भोगवटादार वर्ग 2 ची जमीन म्हणजे काय, जमीन घेताना हा जो वर्ग आहे हा काय चेक करायचा, याचे दुष्परिणाम काय होतात ते आपण बघूया। तर मित्रो, जेव्हा केव्हा आपण एखादी जमीन घ्यायला जातो, प्लॉट घ्यायला जातो, तेव्हा साधारण आपण पहिलं कागद बघतो, तो कागद म्हणजे 7/12। 7/12 हा कशाचा कागद असतो, तर ती जमीन कुठल्या प्रकारची आहे, गट नंबर काय आहे, त्या जमिनीचा मालक कोण आहे, त्याच्या इतर हक्कामध्ये अजून कोणाचे काही हक्क निर्माण झाले आहेत का, हे जे आपण कागदावर बघतो किंवा या गोष्टी ज्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेल्या असतात, तो डॉक्युमेंट किंवा तो कागद म्हणजे 7/12। आता खरं पाहिलं तर डिटेलमध्ये 7 नावाचा फॉर्म वेगळा असतो, 12 वेगळा असतो, त्याच्या डिटेलमध्ये आपण नाही जाऊया। तर 7/12 म्हणजे ही जी आत्ता मी सांगितली ती माहिती ज्याच्यात बघतो तो कागद म्हणजे 7/12 हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा कागद असतो। जनरली आपण कुठे फसतो की 7/12वर नाव, गाव, सर्वे नंबर आणि मालकाची नावं आहेत, इतर कोणाचा बोजा नाही आहे, इतर हक्कात कुळाचा नोंद नाही आहे, ही गोष्ट दिसली की आपण समजतो की 7/12 क्लिअर आहे आणि आपण व्यवहार करतो। आणि इथेच आपल्याकडून चूक होते का, कारण 7/12मध्ये 2 प्रकारचे भोगवटादार वर्ग असतात। एक असतो भोगवटादार वर्ग 1, दुसरा असतो भोगवटादार वर्ग 2। भोगवटादार वर्ग 1 म्हणजे ही फ्री होल्ड लँड आहे, त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही, ज्या मालकाचं नाव आहे, संपूर्ण हक्क, संपूर्ण अधिकार, हस्तांतरणाचे अधिकार, हे सगळे अधिकार त्या माणसाकडे असतात ज्याचं 7/12वर नाव दिसतं। याला म्हणतात भोगवटादार वर्ग 1 ची जमीन किंवा भोगवटादार वर्ग 1चा 7/12 असं म्हणतो। दुसरा जो प्रकार आहे 7/12चा तो म्हणजे भोगवटादार वर्ग 2चा 7/12। याला कायद्याच्या भाषेत नियंत्रित सत्ता प्रकार असं पण म्हणतात। भोगवटादार वर्ग 2 असं जर तुमच्या 7/12वर लिहिलं असेल तर जरी त्या 7/12वर मालकाचं नाव XYZ असलं तरी त्या मालकाला तो 7/12 किंवा त्या 7/12वरील जमीन ट्रान्सफर करण्यासाठी पूर्ण राईट नाहीत का, कारण तो 7/12 भोगवटादार वर्ग 2चा आहे। भोगवटादार वर्ग 2 म्हणजे काय, नियंत्रित सत्ता प्रकार। आता नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे काय, या जमिनीवर शासन नियंत्रण ठेवतं, रेव्हेन्यू डिपार्टमेंट नियंत्रण ठेवतं। म्हणजे काय, म्हणजे हे जरी तुम्ही मालक असला तरी जर उद्या ही जमीन ट्रान्सफर करायची असेल तर कलेक्टरची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल। कलेक्टरचं त्या जमिनीवर नियंत्रण आहे आणि कलेक्टरची पूर्वपरवानगी घेण्यासाठी सहजासहजी मिळणार का, नाही मिळणार। मग आधी काय करावं लागतं, कलेक्टरला अर्ज द्यावा लागतं आणि हा भोगवटादार वर्ग 2चा जो सत्ता प्रकार आहे तो बदलून भोगवटादार वर्ग 1 मध्ये तो 7/12 कन्वर्ट करावा लागतो। मग याच्यासाठी काय प्रक्रिया आहे, प्रक्रिया तर आहेच, तुम्हाला अर्ज वगैरे द्यावं लागतंच, पण त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, भोगवटादार वर्ग 2ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये करताना तुम्हाला शासनाला काही नजराना भरावा लागतो। हा किती असतो, साधारण 25% ते 50%, 52%, 75%पर्यंत नजराना भरावा लागतो। यापैकी कुठलीही अमाऊंट ती देय असू शकते, त्या जमिनीच्या प्रकारावर आणि शासनाचं कुठलं नियंत्रण आहे त्यानुसार ते ठरत असतं। एक सर्वसाधारण 50% तर नक्कीच द्यावं लागतं, कशासाठी, भोगवटादार वर्ग 2चं भोगवटादार वर्ग 1 करण्यासाठी। थोडक्यात जर तुम्ही जमीन घेत असाल तर तुम्ही बारकाईने चेक करायचं की तो जो 7/12 आहे तो भोगवटादार वर्ग 2चा तर नाही ना, हे चेक करा। जर भोगवटादार वर्ग 2चा 7/12 असेल तर तुम्हाला त्याला आधी भोगवटादार वर्ग 1 मध्ये कन्वर्ट करावं लागेल। 1 मध्ये कन्वर्ट करताना नजराना भरावा लागतो, नजराना भरलं की शासनाकडून परवानगी मिळते, ती परवानगी मिळाली की त्याच्यानंतर हा जो 7/12चा मालक आहे तो तुम्हाला जमीन विकू शकतो। जर तुम्ही असं नाही केलात तर काय होईल, जर भोगवटादार वर्ग 2चं भोगवटादार वर्ग 1 कन्वर्ट न करता जर तुम्ही खरेदी केलात तर नियमाचं उल्लंघन केलं म्हणून ही जमीन शासन जमा होऊ शकते। त्याच्यामुळे जर जमीन घेत असाल, असा काही व्यवहार करत असाल तर जाणकार वकिलाला 7/12 दाखवा, हा भोगवटादार वर्ग 1 आहे की 2 आहे बघा, 2 असेल तर कन्वर्ट करा आणि त्यानंतरच व्यवहार करा, अदरवाईज तुमचा व्यवहार फसू शकतो
आणि एवढ्या मेहनतीचे पैसे कायमचे अडकून पडू शकतात. तर मित्रो, ही होती माहिती की भोगवटादार वर्ग 2चा 7/12 असेल तर कसं व्यवहार करायचा त्या संदर्भाने. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून तुम्ही मेसेज पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर सल्ला देऊ. बाय.